नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आता 6 मे रोजी सुनावणी पार पडणार आहे. 6 मे रोजी सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबत ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या याचिकांवर आता 6 मे रोजी ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे गट त्याचबरोबर इतरही काही लोकांकडून या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आता दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 6 मे रोजी ही सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगाचा निकाल त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 6 मे रोजी ही सुनावणी होणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. 6 मे रोजी सुप्रीम